आणि अहिल्या महिला मंडळच्या सर्व भगिनी
लेखक मुरली पंचदार यांना सर्वप्रथम माझा शाहिरी मानाचा मुद्रा करते की त्यांनी मला माझी इथे कला सादर करण्याची संधी दिलेली आहे। त्याचप्रमाणे संगीताला मला साथ देणार आहे ते म्हणजे ऑर्गनला साथ देणार आहे स्वप्नीलदादा जाधव, बँजोला साथ देणार आहे प्रणितदादा मोहिते, तसेच ऑक्टोबरला साथ देणार आहे ते म्हणजे सुनीलदादा झुरडे, ढोलकीला साथ देणार आहे आशीषदादा पेडणकर। त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य, माझे वडील आणि कवी सहशाहीर विवेकजी शेलार, त्याचप्रमाणे मोरेशला साथ देणार आहे ते म्हणजे माझी बहीण अस्मिता शेलार, तसेच ढोलकीला अजून एक त्यांच्यासोबत आशीषदादांच्या सोबत त्यांना साथ देणार आहे तो म्हणजे माझा भाऊ वीरेन शेलार आणि माझी निर्मित शाखा जय भवानी नाच मंडळ चिंचोली शेलारवाडी यांना शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे तिथे आलेले सर्व रसिकजन यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे तुरवाली शाहीर, प्रतिस्पर्धी तुरवाली शाहीर योगेशजी जाधव यांनाही या शक्तिवाली शाहीर वैद्यशाळेचा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे तुरवाली शाहीर यांनी आपलं प्रमाणपत्र व प्रश्नपत्र घेऊन यायचे आहे। भारताचे दीपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी नाव घेताना त्याबद्दल माझ्याकडून 200 रुपये तिथे जाऊ। सर्वमंगल मंगल शिवे सर्वार्थ साधिके, सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी मूळ काय म्हणायचं बघा। पहिले वंदन मी करते आज तुझ्या चरणाशी, तुझे गुण आज गाते घेते नाम हे खाशी, बेड़ी सारी माया पडते तुझ्या माया, चूक भूक झाली तर माफ कर तू माऊली, तुझ मला आज घडविली, तुझ मला आज घडविली, राहू दे तुझी साथ।
आज गाते ते नाम हे मुखाशी वेडी सारी माया पडते तुझ्या पाया वेडी सारी माया पडते तुझ्या पाया चूक भूल झाली तर माफ कर तू माऊली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली पहिले वंदन मी करते आज तुझ्या चरणाशी तुझे गुण आज गाते किती नाम हे मुखाशी पहिले वंदन मी करते आज तुझ्या चरणाशी तुझे गुण आज गाते किती नाम हे मुखाशी वेडी सारी माया पडते तुझ्या पाया वेडी सारी माया पडते तुझ्या पाया चूक भूल झाली तर माफ कर तू माऊली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली आदिशक्तीचा महिमा आदिशक्ती म्हणजे स्त्रीचं रूप धारण करून असलेली जी शक्ती आहे आणि त्या आदिशक्तीला वंदन करून तिचं जे नाव आहे तिचे अनेक रूप आहेत तर तिचा महिमा हा त्रिभुवनी गाजत आहे म्हणून काय म्हणायचंय तुझे नाम जगी साजे त्रिभुवनी महिमा गाजे तुझे नाम जगी साजे त्रिभुवनी महिमा गाजे तुझे सगुण रूप आजे तुझे नाम जगी साजे त्रिभुवनी महिमा गाजे तुझे नाम जगी साजे त्रिभुवनी महिमा गाजे भोळी बाई भक्ती करते तुला आरती भोळी बाई भक्ती करते तुला हीच माझी स्फूर्ती जीवनात शिकविली हीच माझी स्फूर्ती जीवनात शिकविली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली भक्तांचे हे पाप करशील मला माफ भक्तांचे हे पाप करशील मला माफ घेशी पदरात तू या संकटात घेशी पदरात तू या संकटात लेक दुबळी झाली दारी रवी छाया माझ्यावरी लेक दुबळी झाली दारी रवी छाया माझ्यावरी भक्तासाठी साथ देशी या जीवनात भक्तासाठी साथ देशी मनोभावे पूजन तुझे मी करूनी मनोभावे पूजन तुझे मी करूनी सुखी देव सर्वांना माय माऊली सुखी देव सर्वांना माय माऊली तुझं मला आज घडविली राहू दे तुझी सावली 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 पहिले वंदन मी करते आज तुझ्या चरणाशी तुझे गुण आज गाते ते नाव हे मुखाशी
पडते ना भरे मुखाशी वेडी सारी माया पडते तुझ्या पाया वेडी सारी माया पडते तुझ्या पाया चूक भूल झाली तर माफ कर तू माऊली तुझं मला आज गडविडी राहू दे तुझी सावली तुझं मला आज गडविडी राहू दे तुझी सावली तुझं मला आज गडविडी तुझ मला आज घडविली राहू दे तुझी सावली बोल श्री गजानन गावदेवी बजरंग जागे बोला परमहंस गुरु गणपती कैलास रामचंद्र पांडुरंगराव कृष्ण शांतराव अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती स्तवन झालेले आहे गणाला सुरुवात करते पण त्याआधी सुवर्ण गणेशाच्या प्रकट स्थानाने पावन झालेले हे दिवे आगर नगरी आणि या नगरीमध्ये आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि त्या गणरायाला वंदन करण्यासाठी या आपल्या नगरीमध्ये ज्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्या गणरायाला वंदन करण्यासाठी गण गाणार आहे तर सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या। त्याचप्रमाणे आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते की त्यांनी अशा सुवर्ण गणेशाच्या प्रकट स्थानावरती मला माझी कला इथे सादर करण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल आयोजकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आणि गाण्याला सुरुवात करीत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा।
सुख घेऊन सारे भक्तजन येती गणराया तुझ्याच चरणी बाप्पा तुझी पूजा करीती दुर्वा पुष्प वाहुनी या सर्व भक्तांना आनंद वाटतो तुझी सेवा करुणी या सर्व भक्तांना आनंद वाटतो तुझी सेवा आणि सर्व कष्ट दूर होतात हे गजानना गोड तुझी मूर्ती पाहून आणि म्हणून काय म्हणायचं बघा या भाद्रच्या महिन्याला या भाद्रच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला आज संकष्टी चतुर्थीला आज संकष्टी चतुर्थीला साखर चौथ गणपतीला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला 1 2 3 4 या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला आज संकष्टी चतुर्थीला साखर चौथ गणपतीला आज संकष्टी चतुर्थीला साखर चौथ गणपतीला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला सुवर्ण गणेशाच्या प्रकटीने पावन झाली मूर्ती दिवे अगर होशी ही नगरी साऱ्या जगात कीर्ती सुवर्ण गणेशाच्या प्रकटीने पावन झाली मूर्ती दिवे अगर होशी ही नगरी साऱ्या जगात कीर्ती सुंदर वाडीने नटलेला भरती आली जनसागराला सुंदर वाडीने नटलेला भरती आली जनसागराला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला समुद्र हे सुंदर किनारा दिसतोय पार पांडव काय रूप नारायण बाजूला आज मंदिर
स्वच्छ समुद्र हे सुंदर किनारा दिसतोय पार पांडवकालीन रूप नारायण बाजूला हाच मंदिर काल भैरव केदारनाथ शिव मंदिर सागर विला काल भैरव केदारनाथ शिव मंदिर सागर विला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला समाज मंडळ बाप्पा करते तुझे पूजन पुरा बाळांना सुखात ठेव आले पायी घेऊन समाज मंडळ बाप्पा करते तुझे पूजन पुरा बाळांना सुखात ठेव आले पायी घेऊन कधी होई तुझ्या दर्शनाला तू धावून या कधी होई तुझ्या दर्शनाला तू धावून येशील आपल्याला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला चतुर्थीला साखर चौथ गणपतीला या भादव्याच्या महिन्याला होतो आनंद माझ्या मनाला
गवळणीला सुरुवात करायच्या आधी मला तुम्ही सांगा, बारी कशी झाली पाहिजे, गवळण कशी झाली पाहिजे? बोल योगेश बुवा, ओ योगेश बुवा, कुठे असाल? तिथून बाहेर या. आता बाहेर पडा, आता तुमची बारी आली. हा, गवळणीला सुरुवात करते, तुमचं नीट लक्ष असू द्या. कुठे असतील तिथे योगेश बुवांना सांगा. मी कोण आहे? राधा. बरोबर. हे कोण आहे? कान्हा, श्रीकृष्ण, नंदलाल. हा, तर अरे कान्हा, गवळण आता घेते, नीट लक्ष असू दे. हा योगेश बुवा, गवळण अगदी शास्त्रात आहे, पण तुम्हाला पण मजा आली पाहिजे की नाही? आली पाहिजे की नाही? जरा तुमचा एका मोठ्याने आवाज येऊ द्या मला. माझ्या एकटीचा आवाज येतोय ना तुम्हाला सगळ्यांना? असं आलं पाहिजे. हा, म्हणून काय म्हणायचं बघा. त्या वृंदावनात यमुनेच्या काठावर खेळ मांडलेला होता. सवंगड्यांसोबत कान्हा असा एक रमलेला होता. चेंडू पळीचा डाव खेळताना तो चेंडू उडाला, तो फक्त बहाणा होता. चेंडू पळीचा डाव खेळताना तो चेंडू उडाला, तो फक्त बहाणा होता. आणि हा योगेश्वर ओळखला जाणारा तो म्हणजे 8वा अवतार श्रीकृष्णाचा होता. काय म्हणायचं बघा. ला 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 ला. गवळण घेते, नीट लक्ष असू द्या. दांडू हातामध्ये धरून किती हलतो जोरानं र. दांडू हातामध्ये धरून. आता इथे महिला मंडळ सुद्धा खूप आहे, पण तुमचा मान राखूनच मी बारी करणार आहे, कारण मी सुद्धा एक स्त्री आहे. बरोबर. पटवून देणारच आहे, पण आधी ऐका थोडी तुम्ही पण माझ्या ऐका. हा, म्हणून काय म्हणायचंय. दांडू हातामध्ये धरून किती हलवतो जोरानं र. गेला हातातून सटकून, गेला हातातून सटकून, दोघांच्या मधून र. आणि म्हणून योगेश्वराच्या खाली. आता बुवांचं नाव काय आहे? योगेश जाधव. ए जाधव, नीट लक्ष द्या. आणि बुवांचा फेमस डायलॉग, जाधव आहे काय? मी आहे जाधव, तुला कशी धव द्या धवीन. आता बुवा तुम्हाला कशी धव देऊ? काय म्हणायचंय. त्या योगेश्वराच्या खाली आता बघा काय म्हणायचंय. तर श्रीकृष्ण जेव्हा त्या वृंदावनात त्या यमुनेच्या काठावर जेव्हा तो खेळायला गेलेला होता, चेंडू फळीचा जेव्हा डाव खेळत होते, ते सगळे मित्र खेळत होते, तर त्या कान्हाला, आता कान्हाला योगेश्वर का म्हटले, तर योगांचा देव, योगाचा देव, तो योगी देव, तो योगी पुरुष होता श्रीकृष्ण, म्हणून त्याला योगेश्वर असेही संबोधले जाते बुवा. म्हणून काय म्हणाले, तर जेव्हा ती खेळत असतात सगळे श्रीकृष्ण वगैरे, तेव्हा श्रीकृष्णाला त्या कालिया नाग, कालिया नाग माहितीये सगळ्यांना, तो कसा होता, काळा होता. बरोबर. म्हणून काय म्हणाले, त्या योगेश्वराच्या खाली काळा नागोबा डुलतो यार. आता बुवांना कुठला तरी वेगळा नागोबा
वाटायला नको म्हणून आधीच सांगते. हो काळा नाग म्हणजे कोण? तो कालिया नाग जो त्या पाण्यात विषारी नाग होता. त्याला त्या श्रीकृष्णाला मारायची होती. श्रीकृष्णाला मारायची होती पण श्रीकृष्णाने त्याचं हरण केलं. म्हणून काय म्हणायचंय? त्या योगेश्वराच्या खाली काळा नाग वाढून तयार. गवळण घ्यायची का नक्की? घ्या. क्या बात मध्ये धरून किती हलवत जोरानं र. हातामध्ये धरून किती हलवत जोरानं र. गेला हातातून सटकून दोघा दोघांच्या मनानं र. गेला हातातून सटकून दोघा दोघांच्या मनानं र. योगेश्वराच्या खाली काळा नाग वाढून तयार. योगेश्वराच्या खाली काळा नाग वाढून तयार. लाला मनात साऱ्या जनात डावचे रुपाईचा मांडला. होता मनात एका क्षणात निळनाद त्याने मोडला. चेंडू यमुनेच्या डोहात, चेंडू यमुनेच्या डोहात कसा, चेंडू यमुनेच्या डोहात कसा अडवळ जातोय र. त्या योगेश्वराच्या खाली काळा नाग वाढून तयार. त्या योगेश्वराच्या खाली काळा नाग वाढून तयार. त्या योगेश्वराच्या खाली काळा नाग वाढून तयार. नागराण्या मोठ्या पाण्या त्या कार्तिकाला विनवल्या. नागराण्या मोठ्या पाण्या त्या कार्तिकाला विनवल्या. नाही ऐकून येई काना गेला नागाच्या जवळला. शेवटी कालिया नागोबा, शेवटी कालिया नागोबा कसा शरण जातोय र. त्या योगेश्वराच्या खाली, त्या योगेश्वराच्या खाली काळा नाग वाढून तयार. त्या योगेश्वराच्या खाली काळा नाग वाढून तयार. योगेश्वराच्या खाली काळा नाग वाढून तयार. बघा गवळण अगदी शास्त्रात आहे. जर अर्थाचा अनर्थ तुम्ही केलात तर दुसरी बारी माझ्या हातात एवढं लक्षात तुमच्या असेल.
गवळण झालेली आहे. पदाला सुरुवात करते, पण त्याआधी बुवांना प्रश्न दिला. कसा होणार दोन हाताने हलवून पाहतो तरी उठत कसा होणार. वर चढून मारतो ट्राय, वर चढून मारतोय ट्राय. तो कसा हलवतोच ओठ बाय. वर चढून मारतोय ट्राय. तो कसा हलवतोच ओठ बाय. बघा तो कुंभकर्ण, त्या कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जाग असतो. तर त्याला सगळे सेवक अगदी उठवतात. उठ उठ म्हणजे त्या रावणाला त्याची गरज असते. रामाला मारण्यासाठी रावण त्या कुंभकर्णाला जागेतून उठवत असतो. म्हणून काय म्हणाले, दोन हाताने हलवून पाहतोय म्हणजे सगळे सेवक त्याला उठवत होते. तरी उठत कसा होणार कोण, तर तो जो कुंभकर्ण झोपलेला होता तो जागेतनं उठतच नव्हता. तरी उठत कसा होणार. वर चढून मारतो ट्राय. आता तो कुंभकर्ण जेव्हा झोपलेला होता सगळे सेवक अगदी त्याच्या पोटावरती जाऊन सुद्धा त्याला उठवत होते. म्हणून काय म्हणाले, ट्राय. जो ट्राय म्हणजे काय, तर प्रयत्न. वर चढून मारतो ट्राय. तो कसा हलवतोच ओठ बाय. आणि नंतर जेव्हा सगळे प्रयत्न करून झाले तेव्हा सगळ्या सेवकांनी भोजन आणलं त्याच्यासाठी. त्या भोजनाच्या वासाने तो कुंभकर्ण जागवतो. म्हणून काय म्हणाले, तो कसा हलवतोच ओठ बाय. हाताने हलवून पाहतोय तरी उठत कसा होणार. दोन हाताने हलवून पाहतोय तरी उठत कसा होणार. वर चढून मारतो ट्राय, वर चढून मारतो ट्राय. हलवतो ओठ बाय. वर चढून मारतोय ट्राय. हलवतो ओठ बाय. दिला वचन सत्या रावणाला आपलंच या सख्या भावाला. 6 महिन्याची झोप ही त्याला राक्षस त्या कुंभकर्णाला. ढोल नगर वाजवी त्याला, ढोल नगर वाजवी त्याला.
त्याचा गाव देऊन पाय तरी फरक पडला नाही, त्याचा गाव देऊन पाय तरी फरक पडला नाही. वर चढून मारतो टाळ कसा हलतो चौट बाय, वर चढून मारतो टाळ कसा हलतो चौट पंडी हो चिंता युद्ध करण्याची, फजिती झाली कशी त्या रावणाची. वेळ ही झाली ताल जगण्याची, तरी होईना तुम कुंभकर्णाची. भोजनाचा वास त्याला गेलाच एक ओंकार, घेऊन भोजनाचा वास त्याला गेलाच एक ओंकार. वर चढून मारतो टाळ कसा हलतो चौट बाय, वर चढून मारतो टाळ कसा हलतो चौट बाय. दोन हाताने हलवून पाहतोय तरी उठत कसा होणार, दोन हाताने हलवून पाहतोय तरी उठत कसा होणार. वर चढून मारतोय टाळ कसा हलतो चौट बाय, वर चढून मारतो टाळ कसा हलतो चौट बाय, वर चढून मारतो टाळ कसा हलतो चौट बाय. तर माझी पहिली वारी ती संपलेली आहे, पण जाण्याच्या आधीच बुवांना सांगते, बुवा पहिली बारी अगदी शास्त्रात केलेली आहे. जर तुम्ही शास्त्र सोडून गायलात, ओ योगेश बुवा, जर तुम्ही शास्त्र सोडून गायलात तर तुमची गाठ ही माझ्याशी एवढं लक्षात ठेवायचं. आणि तसेच बुवांना काय बोलतात, रायगडचा टायगर, बरोबर? काय बोलतात बुवांना, रायगडचा टायगर. तसंच बुवा मला पण खेडची वाघीण बोलतात. हा, वाघीण बोलतात. नाही जर दुसऱ्या बारीत फाडफाड फाडली ना तर याद राखा. तर माझी मी पहिली वारी ते संपत आहे आणि बुवांना सुद्धा पहिल्या वारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.